शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या शुभ हस्ते आज खंडांचं वितरण होणार आहे त्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय मुख्यमंत्री यांना पुस्तक, अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा आणि ज्या खंडाचं आपण वितरण करणार आहोत तो खंड देऊन त्यांचं स्वागत करावं। यानंतर मी श्री संजय शिंदे सदस्य सचिव महाराष्ट्र शासन यांना विनंती करतो की त्यांनी माननीय श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री यांचं या ठिकाणी स्वागत करावं। यानंतर दादांच्या सूचनेनुसार आपण पुढील कार्यक्रमामध्ये प्रास्ताविक मांडण्यासाठी मी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासन समितीचे सदस्य सचिव डॉक्टर संजय शिंदे यांना पाचारण करतो। त्यांनी थोडक्यात कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। व्यासपीठावरील सर्व सन्माननीय समोर बसलेले माझे सर्व समाज बांधव, समितीतले सर्व सदस्य, बंधू आणि भगिनींनो, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे त्यामुळे सर्वांची नावं घेत या ठिकाणी मी बसत नाही। 1.5 दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ केवळ महाराष्ट्र आणि भारतापुरते मर्यादित न राहता ते जागतिक पातळीवर आपल्या साहित्याच्या माध्यमातून पोहोचलेले आहेत। मराठीचा हा ध्वज अण्णाभाऊंनी केवळ आपल्या देशामध्येच नव्हे तर रशियामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आणि इतर देशामध्ये जवळजवळ 27 भाषेमध्ये अण्णाभाऊ पोहोचलेले आहेत। मित्रांनो, आज जे 3 खंड आपण या ठिकाणी पब्लिश करत आहोत त्याच्याबद्दल मी या ठिकाणी आपल्याला माहिती देतोय। अण्णाभाऊ साठे समग्र वाङ्मय कथासंग्रह खंड 5 यात अण्णाभाऊच्या पहिल्या कथासंग्रहातल्या कथा वगळून 33 कथा या खंडामध्ये घेतलेल्या आहेत। दुसरा जो खंड आहे 6वा समग्र वाङ्मय लोकनाट्य आणि नाटक यामध्ये खंड 6 याच्यावर 13 लोकनाट्य आहेत आणि 1 नाटक अशा पद्धतीचं हे 6वा खंड आहे। 7वा खंड यातला जो आहे तो अण्णाभाऊ साठे समग्र वाङ्मय शाहिरी आणि प्रवास वर्णन यामध्ये 10 पोवाडे, 106 गीतं आणि 1 प्रवास वर्णन अशा प्रकारचे सगळे साहित्य आपण या खंडामध्ये पब्लिश केलेलं आहे। या सर्व खंडाच्या प्रकाशनासाठी आपल्या सभागृहाला मी जाणीवपूर्वक सांगणार आहे की हे सगळे 11 खंड आम्ही जे पब्लिश केलेले आहेत हे सगळे खंड आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशित झालेले आहेत। त्यामुळे मला आनंद वाटला याचा। आणि मागच्या मला वाटतं 2023ला माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, मुंबई विद्यापीठाच्या सभागृहामध्ये तो कार्यक्रम झाला, तो तिथं 8 खंड पब्लिश झालेले आहेत। हे सर्व साहित्य जे आहे आतापर्यंत जे पब्लिश झालेलं आहे हे सर्व साहित्य जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलेला आहे। ऑडिओ, ई बुक आणि व्हिडिओ या स्वरूपामध्ये अण्णाभाऊ जगाच्या पातळीवर कसे जातील याचा प्रयत्न केला, याचं सर्व श्रेय आदरणीय चंद्रकांत दादा यांना जातं। मित्रांनो, आपल्याला माहित असेल की अण्णाभाऊ जेव्हा रशियाला गेले आणि रशियामध्ये मॉस्को या ठिकाणी अण्णाभाऊ मराठीमधून बोलतात। मी 2च ओळी आपल्यासमोर ठेवतो आणि लगेच थांबतो। अण्णाभाऊ म्हणतायत की तुमचा अफानाशी भारतात गेला होता, त्याचं पहिलं पाऊल माझ्या मराठी धरणीवर महाराष्ट्र राज्यात शिवाजी राजाच्या मातृभूमीत पडलं होतं, त्या राज्याच्या मराठीत मी बोलतोय। रशियामध्ये सुद्धा अण्णाभाऊ मला वाटतं पहिले साहित्यिक असावेत की ज्यांनी मराठीमध्ये त्या ठिकाणी आपलं भाषण केलं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मरण करून त्या ठिकाणी महाराजांची भूमी याबद्दलची कृतज्ञता त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। अशा प्रकारचे अण्णाभाऊ सातत्याने लेखन करत होते। मी मराठी भाषेचा विद्यार्थी आणि प्राध्यापक असल्यामुळे या विषयावर मी खूप बोलू शकतो, परंतु तो वेळ नाही। फक्त 2-3 गोष्टी साहेब मी आपल्यासमोर मांडणार आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व समाजाचे जवळजवळ 80 लाख हा मातंग समाज या महाराष्ट्रामध्ये आहे। या समाजाची एक मागणी आहे की या देशामध्ये अनेक लोकांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे, अनेक महापुरुषांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे। आम्ही संसदेमध्ये ऐकतोय, विधानसभेमध्ये सुद्धा ऐकतोय। माझी या समाज बांधवांच्या वतीनं आणि समितीच्या वतीनं अशी विनंती असणार आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा आणि आपण दोन्ही सभागृहामध्ये तो ठराव घेऊन केंद्राकडे पाठवा, ही एक माझी विनंती आहे। दुसरी एक अत्यंत माफक विनंती असणार आहे की अण्णाभाऊ साठे हे या मातृभूमीतले अत्यंत महत्वाचे साहित्यिक असल्यामुळे अण्णाभाऊवर या महाराष्ट्रात अनेक लोकांवर चित्रपट निघालेले आहेत सर।
परंतु अण्णाभाऊवर चित्रपट मात्र निघालेला नाही. दादांनी आम्हाला काही लोकांच्या दिग्दर्शकांचे कोटेशन घ्यायला सांगितलेले होते. आम्ही ते कोटेशन घेतले, परंतु बजेट थोडंसं वाढलं असल्यामुळे आम्हाला ते काही करता आलं नाही. महाराष्ट्र शासनाला मी विनंती करतोय की अण्णाभाऊ वाटेगाव ते रशियापर्यंत त्यांचा जो प्रवास आहे, हा प्रवास थोडासा चित्रपटाच्या रूपाने जर महाराष्ट्र समोर आला तर आम्ही फार आपले ऋणी राहूत, तेव्हा याही बाबतीत आपण विचार करावा. शेवटची मागणी आहे साहेब, त्याला काही खर्च येणार नाही, काही नाही. अण्णाभाऊ साठे हे लेखक आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक महापुरुषांच्या नावानं आपण दिवस साजरे करतो. कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी भाषा दिन साजरा केला जातो. अब्दुल कलामांच्या नावानं विज्ञान दिन साजरा केला जातो. बालिका दिन साजरा केला जातो. शिक्षक दिन साजरा केला जातो. अण्णाभाऊ 1.5 दिवस शाळेत गेलेले होते आणि अण्णाभाऊंनी एवढं मोठं साहित्य लिहिलेलं आहे. फक्त एक GR आपण काढावा साहेब. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं लेखन प्रेरणा दिन या ठिकाणी साजरा करता यावा, यासाठी आपण एक GR काढावा, एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सर्व वाचकांच्या आणि जनतेच्या मनातील विचार आपण माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्व पाहुण्यांच्या पर्यंत पोहोचवले. यानंतर मी आजचे निमंत्रक माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी थोडासा बदल करतोय आपण त्यामध्ये. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते आज खंड क्रमांक 5, 6 आणि 7 चे प्रकाशन इथे होत आहे. अण्णाभाऊ साठे चरित्र साधने समितीने गेल्या वर्षभरामध्ये जे काही उपक्रम राबवले त्यातला एक प्रमुख म्हणून आज ज्या घटनेसाठी आपण इथे थांबलेलो आहोत. आणि मी सर्वांना विनंती करतो की आपण खंड क्रमांक 5, 6, 7 अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे नव्याने बनवलेले हे खंड यांचं प्रकाशन इथे होत आहे. सर्व समिती सदस्यांनी सुद्धा या ठिकाणी स्टेजवर ते यायचं आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समग्र वाङ्मयाचे 3 खंडांचं प्रकाशन झालेलं आहे. महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक आभार. आणि यानंतर आपण मान्यवरांचे विचार ऐकूया आणि त्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रक आमचे माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील. ठीक आहे सर. यानंतर मी आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य सरांना विनंती करतो की सर आपण आम्हाला मार्गदर्शन करा. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कथांचा खंड 5, 6, 7 याचं प्रकाशन राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आपले उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उपसभापती नीलमताई गोरे, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, आमदार विजय शिवतारे, आमदार अमित गोरखे, आमदार हेमंत रासने आणि अन्य मान्यवर, सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपले वेणुगोपाल रेड्डी जे आहेत. मी सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. आणि खऱ्या अर्थाने
आज त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून आज त्यांच्या कथांचा खंड, लोकनाट्य आणि नाटकांचा खंड आणि शाहिरी, प्रवास वर्णन यांचा खंड आज वाचकांच्या हाती येत आहे आणि हा आपल्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे। ही मराठी साहित्याच्या क्षेत्रातली अतिशय महत्त्वाची घटना आहे। हे अत्यंत महत्त्वाचं काम करीत असल्याबद्दल मी अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या अध्यक्ष सर्व सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो। आणि आमचे सहकारी चंद्रकांत दादा यांनी यासाठी पुढाकार घेतला, त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे फुले आंबेडकरांचा वारसा घेऊन अण्णाभाऊ उभे राहिले। प्रस्थापित मराठी साहित्य संस्कृतीच्या परंपरा नाकारणारे ते पहिले दलित बंडखोर लेखक होते, याचाही अभिमान आपल्याला आहे। प्रखर बुद्धिवाद, समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व, समाजवादी विचार यांच्या वैचारिक साधनेवर अण्णाभाऊंचा वाङ्मयीन दृष्टिकोन उभा आहे आणि त्यांच्या शाहिरी बाण्याने अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा त्यांनी समाजात निर्माण केली। शेतकरी, पददलित, श्रमिक यांच्या वेदनांचा हुंकार साहित्यातून त्यांनी मांडला। पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून ती कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे असं सांगणारे अण्णाभाऊ साठे हेही आपण पाहिले। ज्यांच्या पोटात भुकेची आग आहे त्यांच्यासाठी माझं लेखन आहे असं ते कायम सांगायचे आणि म्हणून त्यांच्या शाहिरीने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला बळ मिळालं, त्यांचं महत्त्वपूर्ण योगदानही आपण पाहिलं। आणि अण्णाभाऊंच्या शाहिरीने महाराष्ट्रापासून मुंबई विभक्त करण्याचा डाव देखील हाणून पाडला। माझी मुंबई अर्थात मुंबई कुणाची या नाटिकेवर मोरारजी देसाई यांनी बंदी आणली। ती बंदी झुगारून देखील त्यांनी आपल्या अण्णाभाऊ साठेंनी नाटक केलं, कारण ते केवळ साहित्यिक नव्हते किंवा शाहीर नव्हते, ते हाडाचे कार्यकर्ते देखील होते, लढाकू देखील होते आणि संघर्षशील त्यांचं व्यक्तिमत्व होतं। आणि म्हणून अण्णाभाऊंचं साहित्य परिवर्तनवादी व प्रबोधनवादी होतं। जातीयतेची जाणीव साहित्याच्या माध्यमातून मांडून सामाजिक आंदोलनाची रूपरेषा निर्माण करण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं आणि म्हणून अण्णाभाऊंचं साहित्य म्हणजे जगण्यासाठी लढणाऱ्या माणसाचं साहित्य आहे असं आचार्य अत्रे म्हणायचे। जो साहित्यिक जनतेची कदर करत नाही त्या साहित्यिकाची कदर जनताही करत नाही असं रशियन साहित्यिक मॅक्झिम गॉर्की यांचं वाक्य अण्णाभाऊ नेहमीच सांगायचे। आणि म्हणून अण्णाभाऊंनी 35 कादंबऱ्या लिहिल्या। मगाशी कोणीतरी सांगितलं 1.5 दिवस फक्त शाळेत गेले आणि 35 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या। समाजातील म्हणजे किती मोठं नेतृत्व अण्णाभाऊंच्या रूपाने आपण पाहिलं। समाजातील वंचित, दीनदलित, कष्टकरी, स्त्रिया, भटके यांच्या व्यथा वेदना त्यांनी मांडल्या। अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्यांमध्ये कामगारांच्या श्रमाचा पुरस्कार आणि जमीनदारांच्या शोषणाचा धिक्कार होता। भारतीय दलित वर्ग आर्थिक शोषणाचा बळी आहे, तसा तो जातीय समाज रचनेचे निर्माण केलेल्या समाजाची सामाजिक शोषणाचाही बळी आहे याचं भान अण्णाभाऊंच्या साहित्यात होतं। फकीरा, सापळा, बुद्धाची शपथ, उपकाराची फेड व वळण या कादंबऱ्या आंबेडकरी विचारांनी प्रभावित होऊन लिहिलेल्या आहेत आणि म्हणून महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेबांचा विचार शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचं काम त्यांनी केलं। अण्णाभाऊंच्या साहित्यात कधी जातीय संघर्ष दिसून आला नाही, सत्य व असत्य प्रवृत्तीच्या विरोधातला संघर्ष दिसून आला आणि म्हणून अण्णांच्या साहित्यातील सर्व व्यक्तिरेखा अन्यायाविरुद्ध लढतात। तसेच त्यांच्या कथांत दलितेतर व्यक्ती सुद्धा सामाजिक न्यायाच्या भूमिका घेताना दिसतात आणि म्हणून मी अण्णाभाऊ साठे यांचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांना आणि त्यांचे सर्व आपण या ठिकाणी अनुयायी आहोत। राज्य शासनाने देखील अण्णाभाऊंची स्मृती चिरंतर आठवण म्हणून त्यांची प्रेरणा आणि त्यांची ऊर्जा सातत्याने समाजाला मिळत राहू यासाठी शासन देखील पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा मी आपल्या
मंत्री महोदय, आमचे दादांना मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देत असताना पुन्हा एकदा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा अतिशय सखोल असा आढावा घेतला आणि त्यांच्या साहित्याचं आजच्या काळातही काय महत्व आहे हे आपल्या भाषणातून अधोरेखित केलं. यानंतर 2 खंडांचं आपण ऑलरेडी प्रकाशन झालेलं आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की खंड क्रमांक 7 याचंही या ठिकाणी प्रकाशन व्हावं. खंड क्रमांक 7 अण्णाभाऊ साठे यांचे 3 खंड, त्यापैकी खंड क्रमांक 7चं आता प्रकाशन होत आहे. सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. अत्यंत महत्वाचा हा क्षण या ठिकाणी. यानंतर मी आदरणीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. ज्यांनी भारतीय असंतोषाचा जनक म्हणून या भारतीय स्वातंत्र्य लढ्याला दिशा दिली, त्या लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांनाही नमन करतो. आणि खऱ्या अर्थानं आपल्या लेखणीतून ज्यांनी क्रांती घडवली आणि समाजाला तेज दिलं, स्फुल्लिंग दिलं, असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांनाही या ठिकाणी मी वंदन करतो. आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य खंडाच्या 5वा, 6वा आणि 7वा अशा 3 खंडाच्या प्रकाशन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला, ते राज्याचे उच्च शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटीलजी, विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे, आमच्या मंत्रिमंडळातील सहकारी माधुरीताई मिसाळ, आमदार सुनील कांबळे, आमदार अमित गोरखे, आमदार हेमंत रासने, आमदार विजयबापू शिवतरे, अप्पर मुख्य सचिव श्री वेणुगोपाल रेड्डी, संचालक उच्च व तंत्र शिक्षण श्री शैलेंद्र देवळणकर, प्राचार्य संजय शिंदे, डॉक्टर बळीराम गायकवाड, श्री शिवा कांबळे, प्राचार्य माधव गाडेकर, या आपल्या समितीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे जे विविध खंड महाराष्ट्र शासनाकडून आपण प्रकाशित करतो, त्यापैकी खंड क्रमांक 5, 6 आणि 7 या 3 खंडांचं प्रकाशन हे नुकतंच आपण या ठिकाणी केलेलं आहे. खरं म्हणजे आपल्याला याची कल्पना आहे की अण्णाभाऊंचं जे साहित्य आहे हे अतिशय वेगळ्या प्रकारचं आहे, कारण एक एक व्यक्तिरेखा या साहित्याने जिवंत केली आहे. या साहित्यामध्ये करुणाही आहे, या साहित्यामध्ये क्रांतीही आहे, या साहित्यामध्ये संवेदनाही आहे, याच्यामध्ये काव्यही आहे आणि
या साहित्यामध्ये एक वैश्विकता देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच आपण जर बघितलं असेल तर अण्णाभाऊ साठे कदाचित एकमेव असे साहित्यिक असतील की जगातल्या 22 भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचा अनुवाद झालेला आहे आणि त्या देशामध्ये तो अतिशय त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. खरं म्हणजे मला मागच्या काळामध्ये रशियामध्ये तिथल्या स्टेट लायब्ररीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या उद्घाटनाची संधी मिळाली आणि रशियामध्ये त्यांच्याबद्दल असलेला सन्मान, त्यांच्याबद्दल असलेली आत्मीयता, त्यांच्या साहित्यावर होणारा अभ्यास हा बघितल्यानंतर अक्षरशः माझा ऊर भरून आला की या भारत मातेचा एक सुपुत्र, आमच्या मराठी मातेचा एक सुपुत्र हा कशा प्रकारे त्याचं साहित्य हे वैश्विक होतं. कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, सिनेमाची पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास दर्शन, साहित्यातलं असं कुठलंही अंग नाही की ज्याच्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं आपण त्या ठिकाणी काम बघू शकत नाही. प्रत्येक अंग हे त्यांनी अतिशय बहारदारपणे या ठिकाणी आणलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. शिंदे साहेबांनी सांगितलंय, खरं आहे, केवळ 1.5 दिवस शिकलेले पण आपल्या फक्त 49 वर्षाच्या जीवनामध्ये 40 पेक्षा जास्त कादंबऱ्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रचना लिहिणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे खरं म्हणजे एक विलक्षण अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. आणि जे 1.5 दिवस शिकले आज हजारो लोक त्यांच्या साहित्यावर PhD करतायत. हे खरं म्हणजे लौकिक अर्थानं चालतं बोलतं विद्यापीठ अशा प्रकारे आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना म्हणू शकतो. त्यांच्या संपूर्ण साहित्यामध्ये आपल्याला एक जीवनाचा संघर्ष पाहायला मिळतो. पण जसं मगाशी सांगितलं की या साहित्याने ही जी काही एक आर्त भावना आहे, जी काही वेदना आहे, जी संवेदना आहे ही समोर आणली पण कुठेही कटुता आणली नाही. हे साहित्य विभाजित करणारं साहित्य नाही आहे, हे समाजाला एकत्रित करणारं साहित्य आहे. आणि आपण जर बघितलं तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जी एक संतांची मांदियाळी आहे, ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींपासनं तर तुकाराम महाराजांपर्यंत या सर्व संतांनी आपल्या लेखणीतून समाजावर प्रहार केलेला आहे, समाजाच्या विषमतेवर प्रहार केलेला आहे. पण तो विषमतेवर प्रहार करताना त्याच समाजाला सुधारून त्याला एकत्रितपणे त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न देखील या सगळ्या आमच्या संतांच्या मांदियाळींनी केलाय. त्यामुळे एकीकडे हे सगळे विद्रोही लेखक आहेत, कारण त्या वेळच्या समाज व्यवस्थेचा विरोध करण्याचं काम हे या सगळ्या संतांनी केलं. आणि तोच भाव हा आपल्याला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्याही लेखणीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो की एक समाज सुधारक म्हणून समाजाची व्यथा काय आहे ती व्यथा अतिशय चांगल्या प्रकारे मांडण्याचं काम त्यांनी केलं. आपल्याला माहिती आहे की रशियामध्ये ते ज्यावेळेस गेले त्याचं प्रवास वर्णन देखील त्यांनी लिहिलेलं आहे. आणि 2 दुभाषी त्यांच्यासोबत होते, मराठीमधनं रशियन भाषेत आणि मराठीमधनं इंग्रजीमध्ये त्या ठिकाणी भाष्यांतर करणारे. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी काय सांगितलं, त्यांनी सांगितलं मी वीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतनं आलेलो आहे आणि या ठिकाणी वीरांना वंदन करण्याकरता आलेलो आहे. कारण हिटलरला पराभूत करणारा त्यावेळेचा तो रशिया होता, त्या रशियाच्या शौर्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यासोबत त्या ठिकाणी त्याची नाळ बांधणारे अशा प्रकारचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते. आणि म्हणून नैराश्य हे तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते, धूळ झटकली की तलवार पुन्हा धारदार होते असे सांगणारे अण्णाभाऊ साठे किंवा ही पृथ्वी
शेषनागाच्या शिशावर नाही तर कामगाराच्या तळहातावर त्या ठिकाणी तरते, हे सांगणारे अण्णाभाऊ साठे, ज्यांनी या छोट्या छोट्या वाक्यातनं आणि छोट्या छोट्या शिकवणीतून समाजाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. अण्णाभाऊ म्हणायचे, जात हे वास्तव आहे, गरिबी ही कृत्रिम आहे, गरिबी नष्ट करता येते, जात नष्ट करणं हे सर्वांचं कर्तव्य आहे आणि त्याकरता आपण काम केलं पाहिजे. अशा प्रकारे संपूर्ण समाजामध्ये समतायुक्त समाज कसा तयार करायचा हा प्रयत्न त्यांचा होता. आपल्याला माहिती आहे, त्यांच्या पोवाड्यांमध्ये, त्यांच्या गीतांमध्ये जी शक्ती होती, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ही चळवळ पेटवण्याचं काम हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी केलं. त्यावेळी तरुणाईला वेड लावण्याचं काम हे अण्णाभाऊ साठेंनी केलं. आणि विशेषतः ज्यावेळी पंडित नेहरूंनी मुंबई ही महाराष्ट्राला मिळणार नाही, तरुणाई एकत्रितपणे उतरली, ती अण्णाभाऊ साठेंच्या गीतांनी, आणि त्या ठिकाणी त्यांना स्फुरण आलं ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या गीतांनी. आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांचं जे कार्य होतं, आज बघा त्यांचं साहित्य भारतातल्या अनेक भाषांमध्ये त्या ठिकाणी अनुवादित झालं. आणि केवळ अनुवादित झालं नाही तर त्या राज्यातल्या विद्यापीठांमध्ये त्या भाषेमध्ये त्याच्यावर संशोधन चालतं. म्हणजे कशा प्रकारचं कालजयी अशा प्रकारचं त्यांचं साहित्य आहे हे आपल्याला निश्चितपणे याच्यातनं पाहायला मिळतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की अशा प्रकारचे समाजरत्न, समाजभूषण, साहित्यरत्न, लोकशाहीर अशा अनेक पदव्या आपण त्यांना देऊ शकतो. आपल्या जीवनामध्ये केवळ संघर्ष त्यांनी केला आणि या संघर्षातूनच त्यांचं व्यक्तिमत्व हे खरं म्हणजे मोठं झालं. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने देखील ठरवलं की यांचं साहित्य जे अजरामर आहे, म्हणजे आज कदाचित त्याला अनेक वर्ष निघून गेली, परिस्थिती बदलली आहे, तंत्रज्ञान बदललेलं आहे, विचारांची दिशा बदललेली आहे, पण आजही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचा, तुमच्या लक्षात येतं की समाजाची मूल तत्व सांगणारं हे साहित्य आहे. समाज किती बदलला तरी देखील जी मूल तत्व असतात, ज्या संवेदना असतात त्या कधी बदलत नसतात. त्या संवेदना जिवंत ठेवणारं अशा प्रकारचं साहित्य आहे. आणि म्हणून ते पुढच्या प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याच्यावर तशा प्रकारचं सातत्याने संशोधन झालं पाहिजे. या दृष्टीने मला असं वाटतं की हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या जीवनावर सिनेमा तयार करण्याचं काम असेल, नक्की करू आपण, काही अडचणच नाही. त्याला कितीही पैसे लागले तरी त्यांच्या विचार आणि त्यांचं जे कार्य आहे याचं मोल पैशामध्ये कधी आपल्याला मोजताच येणार नाही. ते अमूल्य आहे. त्यामुळे निश्चितपणे ते काम करू. आज आमच्या अमित गोरखेजींनी पण एक फार चांगला उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्यांच्या जीवनातल्या ज्या गोष्टी माहिती नाही आहेत कोणाला, त्या गोष्टी समोर आणण्याचं काम ते करता आहेत. कारण आपल्याला ज्या गोष्टी त्यांच्या जीवनातल्या माहिती आहेत याच्यापेक्षा कितीतरी अनेक गोष्टी अशा आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या प्रेरणा देणाऱ्या आहेत, सामान्य माणसाला बळ देणाऱ्या गोष्टी आहेत, वंचितांना आवाज देणाऱ्या त्या गोष्टी आहेत, त्या समोर आणण्याचं काम या ठिकाणी चाललंय. मला हेही सांगताना समाधान आहे की आपल्या सरकारने चिरागनगरमध्ये मागच्या काळातच हा निर्णय केला होता की आपण जिथे त्यांचं घर होतं तिथे त्यांचं स्मारक करू. अनेक अडचणी होत्या, आता जवळजवळ सगळ्या अडचणी संपुष्टात येत आहेत. त्याचा आराखडाही तयार झालेला आहे आणि लवकरच आम्ही त्याच्यामध्ये शिंदे साहेब आहेत, आम्ही आहोत, आम्ही सगळे पुढाकार घेऊन आणि लवकरात लवकर हे अतिशय सुंदर स्मारक त्या ठिकाणी झालं पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. त्याचे आराखडे देखील आता तयार झाले आहेत. आणि वाटेगावलाही त्यांचं जे काही त्या ठिकाणी स्मारक तयार करायचं आहे, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही 25 कोटी रुपये त्यालाही मंजूर केले होते. त्याच्यामध्येही आता काही लोकांचं मत असं आहे की जी जागा आपण पाहिलेली आहे त्याच्यापेक्षा शहराच्या आतली जागा आपल्याला घेता येईल का, अशा प्रकारचा एक विचार समोर आलाय. लवकरच त्या संदर्भात अंतिम निर्णय घेऊन हेही काम आम्ही सुरू करू आणि कमीत कमी वेळामध्ये हेही काम त्या ठिकाणी पूर्ण करू. पण खऱ्या अर्थानं वाटेगाव सारख्या सांगली जिल्ह्यातल्या छोट्याशा गावातनं काहीही नसलेला एक बालक हा मुंबईमध्ये येतो आणि जगाच्या पाठीवर
आपलं नाव लौकिक मोठं करतो, आई मराठीचं नाव लौकिक मोठं करतो. हे खरोखर विलक्षण अशा प्रकारचं कार्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी केलंय. आणि म्हणूनच मी आपल्याला विश्वास देतो की त्यांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न हा सातत्याने या ठिकाणी आपलं सरकार करेल. आणि विशेषतः या निमित्ताने अर्थातच आपण सगळे लोक या ठिकाणी आहात. मला चळवळीतले अनेक चेहरे समोरही दिसतात आहेत आणि मागेही दिसत आहेत. त्यामुळे आपल्याला पुन्हा आश्वस्त करतो, आपली अबकडची मागणी अंतिम टप्प्यात आलेली आहे. लवकरात लवकर, नुसतं लवकर नाही, लवकरात लवकर आता त्याही संदर्भातली घोषणा जी आहे ती आम्ही या ठिकाणी करू. मी पुन्हा एकदा लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आमच्या या साहित्य खंडाचं प्रकाशन करण्याकरता ज्या ज्या टीमने या ठिकाणी मेहनत केली त्यांचं अभिनंदन करतो. आमच्या खात्याचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप अभिनंदन सर. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची चिरकालता, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा प्रश्न किंवा इतर प्रलंबित प्रश्न या सर्वांवर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी प्रकाश टाकला आणि ही अत्यंत महत्वाची घोषणाही त्यांनी केली. मी सर्वांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. पण याचबरोबर सर, हे सर्व कार्य करत असताना आमच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चरित्र साधने समितीचे सदस्य सचिव यांचा एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक सत्कार इथे व्हावा आणि अण्णाभाऊ साठेंची आजच प्रकाशित करण्यात आलेली आणि अण्णाभाऊंचा पुतळा आरटी या नवनिर्मित संस्थेने जो आणलेला आहे तो पुतळा देऊन त्यांचा सत्कार व्हावा अशी आपल्याला विनंती करतो.